नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या सेशनमध्ये सगळ्यांचे खूप खूप स्वागत आहे. याआधी आपण बरेचसे व्होकॅबचे क्वेश्चन्स बघितलेले आहेत, परंतु आजच्या सेशनमध्ये आपण काय करतोय तर जे इम्पॉर्टंट व्होकॅब्युलरी आहे या सगळ्यांवरच आज आपण चर्चा जी आहे ती करणार आहोत. ठीक आहे. सो एक एक वर्ड आपण व्यवस्थित समजून घेऊयात आणि त्या वर्डचे मिनिंग, इंग्लिश मिनिंग, मराठी मिनिंग, तर तसंच त्यासोबत त्याचे एक्झाम्पल्स किंवा तो वर्ड कशा पद्धतीने यूज केला जातो सेंटेन्समध्ये ते देखील आपण समजून घेऊयात आणि त्यासारखे अजून कुठले शब्द येतात तर ह्या सगळ्या गोष्टींवर आज आपण चर्चा करूयात. ओके, सो सेशनला सुरुवात करूयात. बघा, कडल हा वर्ड आपण पहिला घेतलेला आहे इथे. तर कडल या वर्डचा अर्थ काय होतो बघा, की कडाडून मिठी मारणे या अर्थाने आपण कडल हा वर्ड वापरत असतो. तर कडल हा जो वर्ड आहे हा तुम्ही वर्ब म्हणून पण वापरू शकतात आणि तो नाउन म्हणून पण वापरू शकतात. म्हणजे दोघंही पार्ट्स ऑफ स्पीचचं काम कडल करू शकतोय. ओके, बाहों में प्यार से थामना म्हणजे जसं की आई आपल्या लहान मुलीला मिठी मारते जोराची, त्याला आपण कडल असं म्हणत असतो. ओके, आणि इंग्लिश मिनिंग जर त्याचा बघितला, टू होल्ड समवन समथिंग क्लोजली इन युअर आर्म, हग और एम्ब्रान्स और स्नगल. ठीक आहे. सो कुठले वर्ड्स वापरू शकतो आपण? हग हा वर्ड वापरू शकतो, एम्ब्रास वर्ड वापरू शकतो, स्नगल वर्ड आपण यूज करू शकतोय. ठीक आहे. तर कडल म्हणजे कडाडून मिठी मारणे असं तुम्ही लक्षात ठेवायचे ट्रिक. तर गर्ल कडल्ड हर फेवरेट डॉल. ओके, गर्लने काय केलेलं आहे? कडल्ड केले. बघा, आता इथे कडल्ड म्हटलेलं आहे म्हणजे हा V2 म्हणून इथे यूज झालेला आहे. ओके, तर तिच्या फेवरेट डॉलला काय केलंय? कडल्ड केलेलं आहे. म्हणजेच काय तर कडाडून मिठी मारलेली आहे. ही गेव हर डॉटर अ कडल अँड किस्ड हर गुड नाईट. आता ही गेव इथे वर्ब आहे, मग अ कडल म्हटले म्हणजे एक मिठी मारली, तर कडल इथे काय म्हणून यूज झालेला आहे? नाऊन म्हणून यूज झालेला आहे. अँड किस्ड अ गुड नाईट. पुढे डिबॉयनर आहे. ओके, डिबॉयनर म्हणजे काय? आकर्षण व्यक्तिमत्व ज्याचं असणार आहे, अट्रॅक्टिव्ह ज्याची पर्सनॅलिटी असणार आहे, त्याला आपण काय म्हणतो? डेबोनायर असे आपण त्याला म्हणत असतो. ओके, काय म्हणतो आपण त्याला? डेबोनायर, की ज्याची पर्सनॅलिटी खूप जबरदस्त आहे. ओके, अट्रॅक्टिव्ह आहे. हॅव्हिंग अ सफोस्टिकेटेड चार्म सिव. ओके, किंवा आपण त्याला सफोस्टिकेटेड हा पण वर्ड यूज करू शकतो, अर्बन यूज करू शकतो, किंवा कल्चर्ड हा पण वर्ड या डिबॉयनरच्या सिमिलर वर्ड्समध्ये येतात. बघा, ही लुक्स डिबॉयनर इन ए स्टायलिश सूट. तर त्याच्या स्टायलिश सूटमध्ये कसं दिसतोय? डेबोनायर दिसतोय. द डिबोनायर जेंटलमॅन चार्म्स एव्हरीवन. सो इथे पण काय आलेलं आहे? डिबोनायर आलेला आहे. तर हे तुम्ही लक्षात घेणं गरजेचं आहे. आता जाऊयात आपण पुढच्या शब्दाकडे. फ्युरियस आहे बघा, फ्युरियस. नंतर वॉचफुल, इरेट, आउटरेटेड, ओके, आणि इंडिग्रेंट. तर फ्युरियस आहे वर्ड, वॉचफुल आहे, इरेट आहे, आउटरेटेड आहे, रेटेड आहे, और इंडिगंट आहे. सगळ्यात जास्त महत्वाचा वॉचफुल हा वर्ड आहे. खूप वेळेला परीक्षेमध्ये विचारला जातो, म्हणजे प्रचंड रागामध्ये असणे. ठीक आहे. येस, द व्हॉट व्हेरी अँग्री आपण त्याला म्हणू शकतो. ठीक आहे. तर व्हॉट हॅपन, यू लुक फ्युरियस एक्झाम्पल्स दिलेले बघा. द हेनियस क्राईम आउटरेटेड एव्हरीवन. वी रिसिव्ड सम इरेट फोन, म्हणजे काही कॉल्स आपण रिसिव्ह करतो फ्रॉम द कस्टमर्स. गुस्सेवाले फोन आपण कस्टमर्सकडनं रिसिव्ह करतो. ठीक आहे. तर अशा पद्धतीने आपण हे वर्ड्स वापरू शकतो. मग फ्युरियस, वॉचफुल, इरेट, आउटरेटेड, ओके, इंडिग्नंट हे जे वर्ड आहे याचा अर्थ होतो प्रचंड रागात असणे. ओके, रागात असणे असा अर्थ आपण तिथे घेत असतो. बास्क आहे बघा. बास्क म्हणजे काय? किसी स्थान पर बैठकर या लेटकर गरमाहट का आनंद लेना. म्हणजे प्रचंड थंडी आहे बघा आणि तुम्ही शेकोटी लावून अगदी छानपैकी ते आनंद घेताय, बरोबर ना, गरमीचा. त्याला आपण काय म्हणतो? बास्क असं म्हणत असतो, बरोबर. आणि बास्क हा काय असतो? व्हर्बचं काम सेंटेन्समध्ये करत असतो. टू lie or sit in a place where you can enjoy the warmth.
तर एखाद्या ठिकाणी बसून आपण काय करतोय, तुम्ही एन्जॉय करताय वार्म, त्याला आपण बास्क असं म्हणत असतो. द गर्ल्स बास्क्ड इन द सनशाईन. गर्ल्स काय करताय, तर आनंद घेताय सनशाईनचा असं आपण म्हणू शकतोय. ओके, सो इथे बास्क्ड म्हणजे V2 च्या फॉर्म मध्ये आपण वर्ब जो आहे तो इथे यूज केलाय. द टीम इज स्टील बास्किंग इन द ग्लोरी ऑफ विनिंग द कप. सो इथे काय यूज केलेला आहे, पण बास्किंग यूज केलेला आहे. ही इज बास्किंग द अटेन्शन ऑफ हिज ॲडमायर. सो बास्किंग म्हणजे काय, तर गरमीचा आनंद घेणे असं आपण त्याला म्हणत असतो. नेक्स्ट वर्ड बघा काय आहे, कोलॅबरेशन आणि कोल्युजन. आता दोन वर्ड्स आहेत, व्यवस्थित लक्षात घ्या. जेव्हा एखाद्या ऑनेस्ट पर्पजसाठी लोक एकत्र येऊन काम करताय, बरोबर, एखाद्या ऑनेस्ट पर्पजसाठी लोक एकत्र येऊन काम करताय, त्याला आपण काय म्हणतो, कोलॅबरेशन असं आपण त्याला म्हणत असतो. साझेदारी किंवा साठगाठ आपण त्याला म्हणतो. कोल्युजन म्हणजे काय, कोलॅबरेशन फॉर डिसऑनेस्ट पर्पज, म्हणजे अप्रामाणिक पर्पजसाठी जेव्हा एकत्र येऊन काम करताय, अप्रामाणिक व्यवहारासाठी लोक जेव्हा एकत्र येऊन काम करताय, तर त्याला आपण कोल्युजन असं म्हणत असतो. पण ऑनेस्ट पर्पजसाठी, फॉर दी ऑनेस्ट पर्पज, ओके, जेव्हा लोक एकत्र येऊन काम करतात त्याला आपण कोलॅबरेशन म्हणतो. म्हणजे बऱ्याच वेळेस तुम्ही ऐकलं असेल, चलो भाई कोलैबोरेशन में कुछ तो काम कर लेते हैं, ओके, कोलैबोरेशन में कुछ तो बिजनेस कर लेते हैं. सो कोलैबोरेशन इज फॉर द ऑनेस्ट पर्पज. बट पॉलिटिशियन्स काहीतरी डिसऑनेस्ट पर्पजसाठी टेररिस्ट सोबत संबंध ठेवताय, त्यांच्यासोबत काहीतरी कार्य चालू ठेवते, दॅट इज द कोल्युजन. ओके, सो नाव वी कॅन सी सम एक्झाम्पल्स. बघा काय म्हटलंय, दिस कोलॅबोरेशन विल श्युअरली. ओके, कोलॅबोरेशन यूज केलाय म्हणजेच ऑनेस्ट पर्पजसाठी एकत्र आलेलं असणार आहे. विल शुअरली हेल्प यू म्हणजे नक्कीच तुला हेल्प करणार आहे. कशासाठी, एक्सपांडिंग युअर बिझनेस. एक्सपांडिंग कसलं काम करतोय माहिती, इथे ऍडजेक्टिव्हचं काम करतोय. कसलं काम करतोय, ऍडजेक्टिव्हचं काम करतोय, आणि याला तुम्ही इथे प्रेझेंट पार्टिसिपल म्हणू शकताय. सम ऑफिसर्स वर्क इन कोल्यूजन विद द टेररिस्ट. क्या यूज किया हमने यहाँ पे, कोल्यूजन. सो कोल्यूजन का मतलब क्या हुआ कि डिसऑनेस्ट पर्पस के लिए ऑफिसर्स क्या कर रहे हैं, टेररिस्ट के साथ काम कर रहे हैं, तो हमने यूज किया यहाँ कोल्यूजन. ठीक आहे, बरं. नेक्स्ट बघा, ड्राउसी वर्ड आहे, DROWSY, ड्राउसी, आणि एक असतो सोमनॉलंट. येस, एक ड्राउसी वर्ड आहे आणि एक, सॉरी जस्ट अ सेकंड, एक काय असतो, सोमनॉलंट. आता लक्षात घ्या, सोमना हा जो रूट आहे ना, सोमना हा रूट रिलेट करतो कशाची, स्लीपशी. बरोबर, कशाशी रिलेट करतो, स्लीपशी. ड्राउसी किंवा सोमनॉलंट म्हणजे काय, की एक डुलकी येते, ओके, त्याला आपण ड्राउसी किंवा सोमनॉलंट असे म्हणतो. म्हणजे स्लीपी, 40 विंग्स, ओके, कॅट नॅप, नॅप, सेस्टा असं आपण त्याला म्हणत असतो. तुम्हाला सोमनालोकिस्ट माहितीये का, सोमनालोकिस्ट. तर हा वर्ड सुद्धा बऱ्याच वेळेस परीक्षेत विचारला जातो. सोमना म्हणजे काय, सोमनाचा अर्थ होतो झोपणे, ओके, आणि लोकिस्ट म्हणजे काय, स्पीच किंवा बोलणे असं म्हणतो. मग जो झोपेत बोलत असतो, ओके, जो झोपेत बोलत असतो, झोपेत बोलणारा जो असतो ना, त्याला आपण काय म्हणतो, सोमनालोकिस्ट असे म्हणतो. आणि एक असतो बघा, सोमनॅम्बुलिस्ट. काय असतो, सोमनॅम्बुलिस्ट असतो. सोमनॅम्बुलिस्ट म्हणजे काय, की जो झोपेत चालत असतो, जो झोपेत चालणारा असतो ना, त्याला आपण काय म्हणतो, सोमनॅम्बुलिस्ट असं आपण त्याला म्हणत असतो. तर हे दोघही वर्ड्स तुम्ही काय करू शकताय, लक्षात ठेवू शकताय, सोमनालोकिस्ट आणि सोमनॅम्बुलिस्ट.
बुलिस्ट. चलो पुढच्या शब्दाकडे आपण जाऊया. डोज ऑफ आहे किंवा अपलॉड आहे. ओके, डोज ऑफ किंवा अपलॉडचा पण अर्थ काय होतो की झपकी घेणे किंवा सॉरी हे जे आहे ते आपण मागच्या विषयी ड्राउसी विषयीच पाहिलं. डोज ऑफ किंवा अपलॉड म्हणजे काय, तारीफ करणे किंवा मराठीमध्ये आपण त्याला काय म्हणतो, त्याला म्हणतो आपण एखाद्याचं कौतुक करणे. काय म्हणणार त्याला आपण, कौतुक करणे. टू प्रेज, एक्झाल्ट, अक्लेम किंवा ॲप्रिशिएट. ओके, सो प्रेजचा पण अर्थ काय होतो की एखाद्याचं कौतुक करणे, एखाद्याला ॲप्रिशिएट करणे. ॲप्रिसिएशन म्हणतो ना की त्याच्यापासून मला खूप चांगले ॲप्रिशिएशन भेटले. सो त्याच्यासाठी कुठले सिमिलर वर्ड्स तुम्ही वापरू शकतात, तर एक्स्टॉल आहे, लॉर्ड आहे, नंतर ॲड्युलेशन आहे, ॲप्रोबेशन आहे, नंतर ओव्हेशन आहे किंवा हॅट्स ऑफ आहे. ठीक आहे, जनरली हॅट्स ऑफ ही फ्रेज आपण खूप वेळेला परीक्षेमध्ये यूज करतो. दे अपलाउडेड माय परफॉर्मन्स. अपलाउडेड म्हणजे काय की त्यांनी माझ्या परफॉर्मन्सचं कौतुक केलं. कुठला वर्ड वापरला आपण कौतुक करण्यासाठी, तर अपलाउडेड वापरलेला आहे. सो अपलाउडेड वर्ड तुम्ही यूज करू शकता. ऍक्टर्स इव्हेंच्युअली लर्न टू डील विथ द अडल्शन ऑफ देअर फॅन. सो कुठला वर्ड वापरला आपण, अडल्शन वापरलेला आहे. तर ऍक्टर्सचं काय होत असतं, लर्न टू इव्हेंच्युअली लर्न टू डील विथ द अडल्शन ऑफ देअर फॅन्स. आय वॉज रिलॅक्स्ड वेन ही इंडिकेट्स ॲप्रोबेशन ऑफ माय प्लॅन्स. ॲप्रोबेशन म्हणजे काय, तर कौतुक करणेच असा अर्थ आपण तिथे काय करत असतो, घेत असतो. चाइल्डिश आहे, लुडिक्रस आहे. ओके, चाइल्डिश किंवा लुडिक्रसचा अर्थ काय होत असतो लक्षात घ्या. एक दोन वर्ड्स नेहमी लक्षात ठेवायचे ज्याच्यामध्ये तुम्ही कन्फ्यूज होऊ शकता. चाइल्डिश जर तुम्ही घेतला तर त्याचा अर्थ इमॅच्युअर घेतात, म्हणजे बालिश असा अर्थ आपण त्याचा घेत असतो. ओके, जो तुम्हाला इथे दिलाच आहे. पण एक असतो बघा चाइल्ड लाईक. एक काय वर्ड असतो, चाइल्ड लाईक वर्ड असतो. चाइल्ड लाईकचा अर्थ काय घेतात तुम्ही, इनोसंट घेतात. काय घेतात, इनोसंट घेतात. चाइल्डिश म्हणजे काय, इमॅच्युअर, आणि चाइल्ड लाईक म्हणजे काय, तर इनोसंट. चाइल्डिश किंवा लुडिक्रस म्हणजे काय, तर बचकाना असं आपण त्याला म्हणत असतो. सो मिनिंग काय आहे याचे, फुलिश आहे, इमॅच्युअर आहे, प्युअर आईल आहे, नीटविथ आहे, ॲसिनाईन आहे, सिली आहे. ओके, नाईन कॉम्पॉप आहे. आय डोंट लाईक दी चाइल्डिश टँट्रूम्स. सो चाइल्डिश म्हणजे काय, ओके, तर चाइल्डिश म्हणजे बचकाना किंवा त्याला आपण इमॅच्युअर असं म्हणत असतो. व्हेन यू जम्प अँड क्लॅप यू लुक लुडिक्रस. काय म्हणतो आपण त्याला, लुडिक्रस असं म्हणतो. म्हणजे काय की लहान आहे, ओके, किंवा फुलिश आहे, बचकाना आहे असं आपण त्याला म्हणू शकतो. ओके, इमॅच्युअर आहे असं आपण म्हणू शकतो. आता फास्टिडियस म्हणजे काय, तर फास्टिडियसचा अर्थ होतो नखरेबाज, हार्ड टू प्लीज आपण त्याला म्हणतो, किंवा स्नॉबिश आपण त्याला म्हणत असतो. फास्टिडियस असेल, ग्लूमी असेल, ग्लूम असेल, तर नखरेबाज आहे प्रचंड असा अर्थ आपण त्याचा घेत असतो. माय पेट्स आर क्वाईट फास्टिडियस. माझे पेट्स कसे आहेत, तर फास्टिडियस आहेत. आय कांट प्लीज युअर फास्टिडियस गेस्ट. ठीक आहे, तर फास्टिडियसचा अर्थ होतो नखरेबाज आपण त्याला म्हणू शकतोय. पुढचा प्रश्न, पुढचा वर्ड आपण बघूयात. ओके, प्रश्न सवय झाली आहे ना, त्याच्यामुळे बहुतेक वेळेला प्रश्नच असं येत असतं. पण काय बघतोय आपण, पुढचा वर्ड बघतोय. तर बघा काय वर्ड आहे, ग्लटन आहे. ओके, सो जो जास्त मटण खातो त्याला ग्लटन म्हणायचं, बरोबर ना. काय, जो जास्त मटण खातो त्याला ग्लटन म्हणायचं. मग ग्लटन हा नाउन म्हणून यूज करतो आणि याचा अर्थ काय होतो, खादाड. बरोबर, आपला मित्र जो खूप जास्त मटण खातो तो कसा असतो, खादाड असतो. गोरमॅन्ड आहे. ओके, वन हू इट्स टू मच आपण त्याला म्हणू शकतो, किंवा व्होरॅशियस इटर, खूप जास्त खाणारा असतो त्याला काय म्हणायचं असतं, ग्लटन. भीम वॉज अ ग्लटन. भीम कोण होता,
ग्लटन होता म्हणजे पेटू होता. ही इज अ ग्लटन फॉर वीक, ही इज अ रिअल वर्कॅहोलिक. तो एका तो एक म्हणजे ग्लटन फॉर वर्क म्हटलेला आहे. ओके, सो इज ग्लटन फॉर वर्क म्हणजे त्याला काम करण्याची प्रचंड आवड आहे या अर्थाने इथे यूज झालेला आहे. तो खूप वर्कॅहोलिक आहे म्हणजे तो त्याला काम करायला खूप आवडतं अशा अर्थाने इथे यूज झालेला आहे. ओके, ग्लटन हा वर्ड बघा म्हणजे फक्त खाणेच नाही तर वेगळ्या अर्थाने पण तुम्ही इथे यूज करू शकताय. नेक्स्ट बघा, थ्रिल्ड दिलेला आहे. थ्रिल्ड हा ऍडजेक्टिव्ह आहे, रोमांचित और प्रसन्न म्हणजे काय की एकदम प्रसन्न असतो तो. ओके, सो एक्सायटेड असतो किंवा हॅप्पी असतो किंवा एन्थुझियास्टिक असतो. एन्थुझियाझम हा वर्ड बऱ्याच वेळेस परीक्षेत विचारला जातो, याला आपण स्टार मार्क करून घेऊया. एक्झिलरेटेड आहे बघा किंवा इलेटेड आहे. ओके, सो थ्रिल्ड, एक्झिलरेटेड, इलेटेड हे आपले काय आहेत ऍडजेक्टिव्ह. द साइट ऑफ हिज फादर इलेटेड हिम. ओके, तर काय आहे इलेटेड आपण इथे यूज केलेलं आहे. आय वॉज थ्रिल्ड वेन माय नेम वॉज अनाउन्स इन द अवॉर्ड सेरेमनी. मी एकदम प्रसन्न झाली होती किंवा मी एकदम हॅप्पी झाली होती किंवा मी आनंदी झाली होती जेव्हा माझं नाव जे आहे ते अवॉर्ड सेरेमनीमध्ये काय केलं गेलं, अनाउन्स केलं गेलं. I felt exhilarated when the YouTube golden button arrived. मी खूप एक्सायटेड झाली होती जेव्हा मला गोल्डन बटन भेटलं होतं युट्यूबचं त्यावेळेला. सो एलेटेड, थ्रिल और एक्झिलरेटेड, एक्सायटेड, हॅप्पी, एन्थुझियास्टिक याचा अर्थ काय होतो, प्रसन्न असा त्याचा अर्थ होत असतो. नेक्स्ट बघा, विंक आहे. विंक म्हणजे काय, आख मारणे. ओके, येस, आग मारणे, डोळा मारणे असं आपण त्याला म्हणतो. टू क्लोज अँड ओपन आय क्विकली त्याला आपण काय म्हणतो, विंक असे म्हणतो म्हणजे क्विकली जे काम होतं विंक. ओके, येस, डोंट विंक, हे विंक अँड हिज इरिक्ट मी. सो आपण इथे काय वापरलाय, विंक्ड इथे यूज केलेला आहे. इरिक्ट आहे बघा. ओके, किंवा मिफ्ट आहे, अनॉइड आहे, तर याचा अर्थ काय होतो, चिडलेला असा अर्थ होतो, चिडलेला. अ लिटिल अँग्री और अपसेट, पिक. ओके, सो इरिक्ट आहे, मिफ्ट आहे किंवा अनॉइड आहे. ही लुक्ड इरिक्ट व्हेन ही ट्रेन गॉट डिलेड. तो इरिक्ट दिसत होता जेव्हा त्याची ट्रेन काय झाली होती, डिले झाली होती, जेव्हा त्याच्या ट्रेनला उशीर झाला होता. इरिक्ट आपण त्याला म्हणत असतो. ओके, ही स्टुपिडिटी मिफ्ट मी म्हणजे त्याच्या स्टुपिडिटीमुळे मला काय होतं, चिडचिड होत होती असं इथे आपण म्हटलेलं आहे. आता हे वर्ड्स जे आहेत ना मित्रांनो, हे एकदा बघून लगेच लक्षात राहतील असं नाही, तर याची रिव्हिजन तुम्हाला करत राहावी लागणार आहे. वारंवार सेशन्स तुम्हाला हे बघत राहावे लागणार आहे, तेव्हा तुम्हाला हे सगळे वर्ड्स काय होतील, लक्षात राहणार आहेत. पुढच्या वर्डकडे आपण जाऊयात. अघास्ट आहे, फ्लॅबरगॅस्टेड आहे किंवा डमफाउंडेड आहे. सो आपण त्याला सरप्राईज असं म्हणू शकतो किंवा अचानक काहीतरी गोष्ट होते तर आपण सरप्राईज होतो. ओके, भौचक्का त्याला हिंदीमध्ये म्हणत असतात, मराठी वर्ड मला ऍक्च्युली आठवत नाही आता. तर अघास्ट, फ्लॅबरगॅस्टेड, ओके, डमफाउंडेड म्हणजे अरे बापरे असं आपण जे म्हणतो ना, क्या हो गया आहे. ओके, सो त्याला आपण अघास्ट, फ्लॅबरगॅस्टेड किंवा डमफाउंडेड असं म्हणत असतो. ही वॉज अघास्ट वेन आय वॉज डिटेक्टेड कोविड पॉझिटिव्ह म्हणजे ती एकदम आय वॉज अघास्ट म्हणजे मी एकदम सरप्राईज झालो केव्हा, जेव्हा मी कोविड पॉझिटिव्ह डिटेक्ट झालो होतो तेव्हा. ठीक आहे. शी वॉज डमफाउंडेड वेन शी सॉ हर ज्वेलरी मिसिंग. ती अगदी सरप्राईज झाली किंवा अगदी अचानक सरप्राईज झाली आहे केव्हा, जेव्हा तिची ज्वेलरी काय झाली आहे, मिसिंग झाली होती तेव्हा. बघा आता एक इथे लक्षात घ्या, वॉज डमफाउंडेड वापरलेला आहे. ओके, तर इथे तुम्ही जर बघितलं तर वाक्य हे सिंपल पास्टच दिलंय बरोबर, आणि वेन कनेक्ट करतोय वाक्याला आणि पुढे पण काय वापरलाय, VT वापरलाय. बऱ्याच वेळेस ग्रामरमध्ये सुद्धा असे वर्बचे क्वेश्चन्स फिल इन द ब्लँकचे येत असतात, तर ते आपल्याला लक्षात घेणं गरजेचं आहे. नेक्स्ट बघा, हिलॅरियस आहे. हिलॅरियस म्हणजे काय, हास्यास्पद, बहुत मजेदार. ओके, हसण्यासारखे आपण त्याला म्हणू शकतो. क्रेडुलस पण वर्ड आपण वापरत असतो. एक्स्ट्रीमली फनी किंवा कॉमिक. ओके,
ही जोक्स आर ऑब्सोल्युटली हिलॅरियस. व्हॉट अ हिलॅरियस परफॉर्मन्स असा आपण यूज करतो. मग हिलॅरियसचा अर्थ काय होतो? हास्यास्पद असा होत असतो. काय होतो हिलॅरियसचा अर्थ? हास्यास्पद असा होत असतो. नेक्स्ट बघा सुपर्ब आहे. सुपर्ब म्हणजे काय? शानदार, प्रभावशाली. ओके, व्हेरी इम्प्रेसिव्ह आहे किंवा अट्रॅक्टिव्ह आहे असं आपण त्याला म्हणू शकतो. आउटस्टँडिंग आहे, मॅग्निफिसंट आहे, स्टुपेंडस आहे, स्प्लेंडिड आहे किंवा स्पेक्टॅक्युलर आपण म्हणू शकतो. हिज परफॉर्मन्स वॉज सुपर्ब. त्याचा परफॉर्मन्स कसा होता? सुपर्ब होता, म्हणजे खूप छान होता. इट वॉज अ मॅग्निफिसंट मोन्युमेंट. मॅग्निफिसंटचं स्पेलिंग बऱ्याच वेळेस विचारलं जातं. 2024 मध्ये पण एक्झामला याच्यामध्ये विचारला गेला होता प्रश्न. आणि ऍक्च्युली मॅग्निफिसंटचं स्पेलिंग जे आहे ते एक्झाम मध्ये दिलं होतं मॅग्निफिसियंट. ओके, सो हे इनकरेक्ट होतं. तर मॅग्निफिसंट म्हणजे हे जे वर्ड्स आपण बघतोय ना मित्रांनो, हे तुम्हाला कुठे कुठे कामात येणार आहे बघा. जेव्हा तुम्हाला मिनिंग विचारला जाईल तेव्हा कामात येणार आहे. जेव्हा तुम्हाला सिनॉनिम्स विचारला जाणार तेव्हा कामात येणार आहे. अँटॉनिम्स मध्ये पण तुम्हाला कुठे ना कुठे मदत होणारच आहे. बरोबर ना? जे एखादा वेगळा शब्द विचारला त्याचा मराठी अर्थ माहित असेल तर इंग्लिशमध्ये हे यांच्यापैकी कुठला तरी येतोय तर ते तुम्हाला कळतं. त्याच्यानंतर स्पेलिंग साठी तुम्हाला याची मदत होते. तर असे जे वर्ड्स तुमचे जे घेते ते या पद्धतीने घेते की मिनिंग, सिनॉनिम, अँटॉनिम, स्पेलिंग हे सगळं तुमच्या इथे होत आहे. ओके, सुपर साठी कुठले वापरतो मग आपण? आउटस्टँडिंग, मॅग्निफिसंट, स्टुपेंडियस, स्प्लेंडिड किंवा स्पेक्टॅक्युलर. नेक्स्ट बीड अढाईव आहे. फ्रेजही म्हणजे अलविदा कहणे. ओके, बाय बोलणे आपण त्याला म्हणतो से गुड बाय. से गुड बाय. ही बीड ऑल हिज फॅन्स अडीव आफ्टर द स्वॅन सॉन्ग. स्वॅन सॉन्ग हा पण एक फ्रेज आहे. ओके, ह्या फ्रेजचा अर्थ काय होतो माहितीये तुम्हाला? तर स्वॅन सॉन्ग या फ्रेजचा अर्थ होतो असतो फायनल परफॉर्मन्स. या फ्रेजचा अर्थ काय होतो? फायनल परफॉर्मन्स असा अर्थ त्याचा होत असतो. तर नंतर एक गफ्फा म्हणजे काय? ठहाका मारकर हसणं. म्हणजे तुम्ही वेगवेगळ्या यांचं जर हसणं बघितलं, हा 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 असं जे हसणं असतं ना, तर ठहाका मारून हसणं याला काय म्हणतो आपण? गुफाव असं म्हणत असतो. काय म्हणतो आपण त्याला? गुफाव. टू लाफ लाऊडली. ओके, ही गुफावड व्हेन ही सॉ माय डान्स. म्हणजे तो खूप जोरजोरात हसत होता जेव्हा तो माझा डान्स बघत होता तेव्हा. लँग्विड आहे बघा. लँग्विड म्हणजे काय? आळशी आपण त्याला म्हणतो मराठीमध्ये. ओके, हिंदीमध्ये आळसी आपण त्याला म्हणतो. स्लो, लेझी, इंडोलन्स आपण त्याला म्हणत असतो. इंडोलंट आहे. बरोबर ना? आणि याच्या अपोजिट वर्ड जर आपण बघितले तर कुठले असतात? हार्ड वर्किंग. ओके, अजून इंडस्ट्रियस किंवा डिलिजंट आपण घेत असतो. पुढे बघा, ही वॉज अ हॉट लँग्विड समर डे. ठीक आहे. नंतर ही टर्न टुवर्ड्स मी ॲट स्लो अँड लँग्विड पेस. सो आळशी, स्लो किंवा लेझी, इंडोलंट असं आपण म्हणत असतो. ओके, हे मिनिंग ह्या वर्ड्सचे होत असतात. ठीक आहे. सो आज आपण इथे थांबूयात.